स्वामी समर्थ. आमचं आज चालू आहे उसाला खात घालायचं. डाळिंब तोडायचं होतं आज, पण डाळिंब व्यापारी आला नाही त्यामुळे डाळिंब तोडायचं कॅन्सल झालं. तर आम्ही आज घालतोय उसाला खात. आणि त्या कडपासनं वैरणीच्या बुचाडीपासून आम्ही खात घालत आणले. आता हे आलं ना, अजून खाल्ल्या कडेपर्यंत त्या लिंबाच्या मोठ्या झाडाच्या हिरवा ऊस दिसतो तिथपर्यंत जायचं आहे. आज आम्ही 5 जणी आता सकाळपासून चालू केलं आहे. आता सऱ्याने सगळे इसकटले, कारण आता पावसाळा चालू झाला का उसाला आधीच शेणखत वरखत घालून ऊस बांधायला लागते. आणि शेणखतानं ह्यानंतर कपडे आमचे प्युअर शेतकऱ्यासारखे झाले. ती घाणं रोज जरी धुतली तरी रोजच घाण होते. ते उन्हानं त्या खताच्या ह्यानं काळी कुट्ट झाली. ती आमची आजी सुद्धा बसत नाही, आम्हाला ऐकत नाही. ती पळून ढुंबू पालतं घालून आणते पाट्या. बघा आताच्या सकाळी उठली तर बरं. आजीला घट्ट आहे, उठा काय झालं आपल्याला पाडते पेंगळा. आता सगळ्यांची कामाची घाई उठली. जिकडं तिकडं मका तोडायचा आलाय. त्या मक्याला तर उन्हानं कंस झाली नाही. ते कडवाळा हिरवगार, तिकडे बाग असं कुठं एकदम हिरवं आहे, कुठं इकडे काय अजून इकडं बघू वाटतं. इकडं बरं वाटते बघायला. एक आजी भरते आणि ही एक आजी आणते. त्यांचं वय नाही काम करत, एवढं काम करते त्या. आता आमचं 12 वाजून त्रासच आहे. आणि पाणी पाय पण आज दुखायला लागलं रे बाबा. मला रात्रभर जागल्यामुळं मला काय भूकच नाही आज. दाराला 12:30 मग रात्री मोठं चालू केली. लाईट आल्या खटका बटन ओढलंय. दारं धरून आंबून गेलेले काम म्हणला कटाळा येतच नाही. ते कळा शेतकऱ्याला कटाळा नाही. चटणी भाकरी खावा थोडा काय नाही. रात्री काल सकाळी 11 वाजता फराळाचं केलं शाबू. परत काय शाबू खावा वाटला नाही. चहा केला जरा 2 कप. एकटीच पिली चहा 2 कप. प्यायल्यावर काय नशा चटणीच घ्यायला नाही. परत पाठ भुका लागली तर 3-4-5 वाजता भुका लागल्या. पण आता चला म्हणलं, आता जाऊन